सीझन 6च्या घरामध्ये दिव्या शिंदेने खेळलेला आहे मास्टर प्लॅन, तर तन्वी कोलतेला केलेला आहे कम्प्लिटली चेकमेट. तर मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये असं काय झालेलं आहे की तन्वी कोलते दिव्या शिंदे पुढे कम्प्लिटली चेकमेट झालेली आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की मागचा जेव्हा भाऊचा धक्का झाला, तर त्या भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश देशमुखनी तन्वी कोलतेला झापलं. त्यानंतर मित्रांनो, तन्वीला एक गोष्ट कळली की जर आपल्याला लोकांच्या नजरेत चांगलं राहायचं असेल तर आपल्याला जी विरुद्ध टोळी आहे म्हणजे दीपाली सय्यद, राकेश बापट, सागर कारंडे आणि दिव्या शिंदे यांचा ग्रुप आपल्याला जॉईन करावा लागेल. तर मित्रांनो, दुसऱ्या आठवड्यापासूनच तन्वी कोलते यांनी प्रयत्न केला की कसं दिव्या शिंदे अँड द ग्रुप याला जॉईन करता येईल. त्यासाठी मित्रांनो, तिचे स्वतःचे जे मित्रमैत्रिणी होते त्यांच्यासोबत ती भांडू लागली आणि असं दाखवून दिलं की मी विशाल आणि टीमच्या विरुद्ध आहे. तर मित्रांनो, तन्वीचा एक दुसरा पण प्लॅन होता की राकेश बापट पशी जायचं आणि दिव्याचं वाईट बोलायचं, किंवा दीपाली सय्यद पुढे जायचं आणि दिव्याचं किंवा सागरचं वाईट बोलायचं आणि हा ग्रुप फोडायचा. तर मित्रांनो, हा जो प्लॅन आहे तो दिव्या शिंदेच्या लक्षात आला. तर मित्रांनो, दिव्यानी एक उलटाच गेम केला. दिव्या ही पुढच्या टोळीकडे गेली, त्यांना स्वतःला सगळ्यांना घेऊन बसली आणि त्यांना तन्वी कोलते हिचा प्लॅन समजून सांगितला. त्यानंतर मित्रांनो, दिव्या हिने हिचे जे स्वतःचे मित्र आहेत म्हणजे सागर, राकेश बापट आणि दीपाली सय्यद यांना गोळा केलं आणि यांना सांगितलं की तन्वी कोलते आपल्या ग्रुपमध्ये याच्यासाठी येत आहे कारण की तिला चांगलं दिसायचं आहे आणि तिला कळून गेलेलं आहे की आपल्या ग्रुपचं नाव हे बाहेर खूप चांगल्या घेतलेलं जात आहे. तर मित्रांनो, हे बोलल्यानंतर राकेश आणि त्यांनी तन्वीला खूप प्रश्न केले की तू असं करत आहेत का. तन्वी याच्यावर नाही बोलली, पण मित्रांनो, तन्वीचे हे जे स्टेटमेंट्स येत होते त्यावरून स्पष्ट येत होतं की तन्वी ग्रुप खोडायचा प्रयत्न करत होती. त्यानंतर मित्रांनो, दिव्या शिंदे अँड द ग्रुप आपल्याला दिसणार आहे की पुढच्या एपिसोडमध्ये की आता ते एकत्र होऊन तन्वी कोलते हिला चेकमेट करायचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. म्हणजे मित्रांनो, चेकमेट याचा अर्थ म्हणजे कोणता पण टास्क असेल तर तन्वी हा दोन्ही ग्रुपचा हेल्प घेत होती. म्हणजे इकडे विशालच्या ग्रुपमध्ये जायची आणि त्यांना बोलायची की मी तुमच्या ग्रुपचे आहे, मला कॅप्टन बनवा, आणि दुसरीकडे दिव्याच्या त्यांच्या ग्रुपमध्ये जायची आणि त्यांना पण बोलायची की मला तो पुढचा ग्रुप अजिबात आवडत नाही, तर मला तुम्ही सपोर्ट करा. तर मित्रांनो, हा जो प्लॅन आहे तो दिव्या शिंदेनी तन्वी कोलतेचा फेल होऊन पाडलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा दिव्या शिंदेचा मास्टर माइंड प्लॅन बिग बॉसच्या घरामध्ये कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास धन्यवाद.